साहित्यिकांची पंढरी मानल्या जाणाऱ्या विदर्भ साहित्य संघाची निवडणूक आता केवळ निवडणुकीपुरती उरलेली नाहीये, तर तो एक अस्तित्वाचा लढा झालाय। विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत आता राजकारण शिरलंय की काय असा मोठा प्रश्न उपस्थित झालाय। ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशी यांनी स्वतःच एक स्वतंत्र पॅनल रिंगणात उतरवलं असून त्यांनी थेट राजकीय नेत्यांवर घणाघाती आरोप केलाय। विदर्भ साहित्य संघाची कोट्यवधींची मालमत्ता मोक्याच्या ठिकाणी आहे आणि याच मालमत्तेवर आता राजकीय नेत्यांचा डोळा असल्याचा खळबळजनक आरोप श्रीपाद जोशींनी केलाय। साहित्य संस्था सगळ्याच वाचवण्याची वेळ आली आहे। महाराष्ट्रातल्या भाषा, साहित्य, संस्कृती, व्यवहार वाचवण्याची वेळ आली आहे। कारण याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रभावी राजकीय पक्षांचा म्हणण्यापेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती धोरणात्मक हस्तक्षेप चालू आहे। महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे असो की विदर्भ साहित्य संघ नागपूर असो, एकाच वेळेला निवडणुका दोघांच्याही चालू आहे आणि दोन्ही ठिकाणी एकाच पक्षाच्या मंत्र्यांपासून, खासदारांपासून, आमदारांपासून तर नगरसेवकांपर्यंत सगळ्यांना असे आदेश आहेत की या मतपत्रिका ताब्यात घ्या, या संस्था आपल्याला ताब्यात घ्यायच्या आहेत। काही ठिकाणी व्हिडिओ सर्क्युलेट झालेले आहेत की आपण यांच्या मदतीने त्यांच्या मदतीने या ताब्यात घेणार आहोत। हे सगळं जे काही चाललेलं आहे हे या देशाच्या, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीलाही काळीमा फासणार आहे, वाङ्मय साहित्य संस्कृतीलाही काळीमा फासणार आहे। आणि याच्यापासून हे सगळा साहित्य व्यवहार, साहित्य संस्थात्मक व्यवहार, या स्वायत्त संस्था आहेत, सेवाभावी संस्था आहेत, या राजकारणी व्यावसायिक यांची युती ताब्यात घेऊ इच्छित आहे, केवळ त्यांच्या कोट्यवधी रुपयाच्या झालेल्या जागा ज्या आहेत त्या बळकावण्यासाठी। त्यामुळे या संस्था या सगळ्यांपासून वाचवण्याची वेळ आलेली आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।